गेलो होतो. आम्हाला देवाला गेल्यानंतर मला असं वाटत होतं की मी पूर्वीपासून माझ्या तोंडामध्ये एकच शब्द आहे की आम्ही 43 नसून 47 आहोत, 47 नसून आम्ही 65 आहोत आणि 65 नसून आम्ही 63 आहोत. 64 आणि 65. माझ्या तोंडात 2 दिवस हा एकच शब्द आहे की आम्ही म्हणजे 47 आम्ही मानत नाही, मी 65 ला 65 मानतो. आणि माझी म्हणजे एक मदन कांडे साहेब असू देत किंवा सतीशजी पाटील असू देत, चव्हाण साहेब असू देत, म्हणजे ज्या वहिनी आम्ही आता माघार घेतल्या, मी खरोखर मला एक आधार, एवढा मोठा आधार झालाय की थोडी मला शंका होती की मी 47 सोबत काम करायचं की 65 सोबत लोकांच्या सोबत काम करायचं. पण एक तुम्ही हलकं करून टाकलेलं आहे की मला 65 जणांचा सपोर्ट ह्या माध्यमातून मला आपल्याला इथं लागलेला आहे आणि ही खूप माझ्यासाठी मोठी बाब आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण निवडून आलोय, तुम्ही मी जरी महापौर आता जरी झालो असलो तर त्याला कॅपेबल सगळीच आहे. एक कुणाला तर नशिबाचा भाग आहे. नशिबाचा असू दे, आपले कर्म असू दे, आपल्या आई वडिलांची पुण्याई असू दे, कॅपेबल सगळे आहेत. आपण निवडणूक लढवत असताना 2-2, 3-3, 4-4 महिने आपण निवडणुकीसाठी कशा पद्धतीने आपण निवडणूक लढवून इथं आलेला आहोत. याचा अर्थ 65च्या 65 ते तसेच्या तसेच आहे. पण असतोय कुणाला नेते मंडळीला सुद्धा पुढचा प्रॉब्लेम असतोय की कुणाला आपण उमेदवारी द्यायची. आता माझ्यासोबत जे उमेदवारी आपल्या ह्याच्यामध्ये चव्हाण साहेब आहे ते मी कॅपेबल आहे. त्याच्यानंतर बंडामणी साहेब आहेत, बोंद्रे साहेब आहेत, आमचे पवार साहेब आहेत, दुसरे साहेब आहेत, हे तानाजी पवार साहेब आहेत. म्हणजे असं नाही आहे की मीच कॅपेबल आहे म्हणून मला दिलं नाही, माझ्यापेक्षाही हुशार ह्या ह्याच्यामध्ये या मंडळामध्ये या साहित्य सभासद आहेत. पण कुठं तर कुणाचं काय तर ताळमेळ घालायचा आणि त्यामध्ये येतो तो मोठा फॅक्टर येतो, तो नशिबाचा येतो. आणि मला ह्यांना ज्यांना आता पद मिळाली नाही त्यांच्यासाठी मला एवढं एक सांगायचं आहे की देवानं काय तर अशा पद्धतीनं आपल्यासाठी वाढून ठेवलेलं असते. आम्ही मागच्या वेळी सुद्धा ज्यावेळी आम्ही कमिटी आई आमची कमिटीमध्ये होती त्या आम्ही कुठल्या पद्धतीनं बघितलं की आता कुणाला जाईल कमिटी, आणि जर मला आता जर कमिटी जर नाही मिळाली आणि जर माझ्या आयुष्यात जर देवानं पुढे काय तर चांगलं लिहून ठेवलं असेल तर मी आता जबरदस्ती का करायची. आणि मी 1000% सांगतो, मी कुठल्याही परिस्थितीची जबरदस्ती आम्ही केलेली नाही. शून्यातून विश्व निर्माण केले, फक्त एकच बघितलं की आता नाही नंतर, आता नाही मिळालं तर नंतर हे 100% असतंय. जर बघणारे इथं खाली नसतील, बघणारे नेते मंडळी नसतील, बघणारे लोक नसतील तर तो 100% तो वरचा देव बघणार असतो आणि तो तुम्हाला कुठेही चुकवत नाही. अजूनपर्यंत ज्यावेळी चोपडे साहेबांनी मोबाईल काढला त्या मोबाईलवर त्यांचा फोटो होता विठ्ठलांचा, पुंडलिक विठ्ठलांचा फोटो होता. त्या फोटोला मी पाया पडलो. मला अजूनपर्यंत मॅडम माहित नव्हतं की महापौर मी होईल. मी एक सर्वसाधारण माणूस आहे, पण मला एवढं माहिती आहे की एवढं 100% माहिती आहे की मी 20 ते 22 वर्ष राजकारण केलं. 20 ते 22 वर्ष राजकारण असताना मी एवढं केलं की समोरचा एकही माणूस माझ्यापासून दबवला जाऊ नये, एकही माणसाला मी चुकीचं बोलू नये. मी बोललेलं नाही, माझ्यापासून दबवलेला कोणीही नाही. म्हणजे ह्याचा जो पाडा मी स्वतः जो वाचला त्याच्यावरून माझ्या लक्षात असं आलं की हे जे काय तू केलायस आणि हे जे काय तू वागलायस त्याचं फळ आता तुला देवानं दिलंय. आणि हे तुमच्या रूपामध्ये या 64 जणांचा जो मला सपोर्ट लागलेला आहे हे देवानं तुमच्या याच्यामध्ये काय तर घडलं असेल की बाबा ठीक आहे ह्या उदयनं काय तर चांगलं केलं आणि त्याला चांगलं द्या. ठीक आहे, आता हा भाग झाला की महापौर पद कुणाला, उपमहापौर कुणाला, संधी 100% सगळ्यांना आहे. मी तुम्हाला एवढं आश्वासित करतो की हे आपला पर्सनल समजा किंवा ऑफिशियली समजा कसंही समजा, जे नेते मंडळी आमच्या असतील त्या नेते मंडळींचा आदेश आमच्या दोघांच्यासाठी हा अंतिम असणार आहे. नेते मंडळीचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असणार आहे. त्यामुळे सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. आता सगळ्या साहेबांनी सांगितलं की संधी सगळ्यांना द्या, संधी 100% सगळ्यांना मिळेल. आणि साहेब आम्ही 43 आहे, त्याच्यानंतर तुमचे 3 आहेत ना, तुमचे 3 आणि 4 47 मिळून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सांभाळतो. असं नाही आहे की आता महाशिक थोडं काय तुम्ही ऐकलं की म्हणजे गट अधिकारी काय तर किती यांचे आहेत बघा त्यांचे आहेत बघा, हे असं काय 100% होणार नाही. शिवसेना 100% आमच्या सोबत आहे. कारण वर आमचे केंद्रामध्ये असू दे किंवा राज्यामध्ये असू दे ही सत्ता आहे. आणि ज्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली त्यांचं सुद्धा महत्व अतिशय चांगलं आहे. त्यामुळं असं वाटतं की जे वर्ण जे आलेलं आहे ते खाली सुद्धा इथं पाहावं लागतंय. आणि मला खात्री आहे 100% तुम्ही पाळणार आहात आणि असलीच आपली युनिटी राहणार आहे. तुम्हाला कोणीही काहीही कसंही बोलू दे किंवा तुम्ही स्वतः असं काही चुकीचं करणार नाही आम्हाला 100% माहिती आहे. आणि जरी तुमच्या ह्याच्यामध्ये समजा अशा काही जर गोष्टी आल्या
शेवटी कसं आहे, सगळ्यांनाच निवडून दिलेलं आहे लोकांनी, आम्हालाही दिले तुम्हालाही दिले. आता आमचेही नेते आहेत, तुमचेही नेते आहेत, तुमच्यामध्ये काय तर असं काय जर आलं तर आम्ही वरिष्ठांच्याकडे सांगू. शिंदे साहेब आहेत, आमचे सीएम साहेब आहेत, बसून काय तर करतील. त्यामुळे त्याने तुम्ही त्याची काळजी करू नका. 100% हे सभागृह अतिशय चांगल्या पद्धतीने चालणार आहे. आणि हे चालवत असताना कमीत कमी 2016 निवडणूक झाल्या आणि 2021ला ती संपल्या आणि 5 वर्ष कालावधी सगळ्या नगरसेवकांचा होता. पण त्याच्यानंतरचे साहेब जर 4 ते 4.25 वर्ष जे झाले आहेत, त्या 4 ते 4.25 वर्षामध्ये निधी आणायला आपण कमी पडलो. म्हणजे आपण कोणीच नाही, त्यामुळे निधीच नाही. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अधिकारी जे आपले इथं आता आलेले आहेत, अगोदरचे अधिकारी कसं आहे ते मेरिटवर वगैरे जायला होते, पण आता जे अधिकारी आलेले आहेत ते युपीएससी एमपीएससी पास करून, स्पर्धा परीक्षा पास करून आलेले आहेत. त्यामुळे माननीय सभासदांना माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सगळं माहिती आहे, आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. आपण 5 वर्ष इथं येणार आहे किंवा माझा कालावधी जो असेल ते माझा कालावधी मी घेणार आहे, पण ह्या अधिकाऱ्यांना साहेब अतिशय चांगलीच्या चांगली माहिती आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना आपण विश्वासात घेऊन त्यांच्यावर चिडचिड न करता त्यांना जवळ घेऊन त्यांच्या सगळ्या गोष्टी जेवढ्या बागे असतील त्यांच्या पुस्तकं अशी मोठी मोठी वाचून दिलेली पुस्तकं झालेली आहेत, त्यांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे, त्यांचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. आता मला रविवारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही काम आत्तापासूनच चालू करा. आत्तापासूनच नाही साहेब, मी 4 ते 5 दिवसापासून आम्ही काम चालू केलं. सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर मी बोललोय, मी सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्यावर बोललोय, कुठं कुठं जायची काय काय. आपण इथं मी आता इथं बसलोय कारण माझी लेटर पॅड छापून तयार आहे, पत्र छापून तयार आहे. हे जेवढा मला वेळ मिळालेला आहे तेवढा अतिशय प्रामाणिकपणे करतो. सगळ्यांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी सपोर्ट करा. प्रत्येकाला अपेक्षा आहे, प्रत्येकाचं तुम्ही प्रत्येक जण महापौर आहे, तुम्ही प्रत्येक जण उपमहापौर आहे आणि स्टँडिंग वगैरे जे काय असतील ते आपले नेते असू देत, नेत्यांच्या हातात आपण सोडायचं आहे. आमचे शिवसेनेचे तुम्ही नेता आहात, आमचे राहुल जे आहेत, हळवंतर जे आहेत, प्रकाशांना आहेत, ते त्यांच्यावर आपण सोडावं असं मला वाटतं. शेवटी तिकडे जर काय नाही तर आम्ही आहेच. शेवटी आम्हाला काही तिथं थोडं आधीच येणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये जो निधी आपल्याला आणायचा आहे, 4 वर्ष जो निधी मिळालेला नाही तो निधी आपल्याला खिचून आणायचा आहे. पाण्याचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि पाण्याच्या प्रश्नावर माझी विनंती आहे, कुणीही कसल्याही पद्धतीचं राजकारण करू नये. कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी आपल्या इथं आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि आता सांगितलं की साहेबांनी सांगितलं की आम्ही जर चुकीचं जर असेल, साहेबांनी सांगितलं की त्याला आम्ही विरोध करणार. चुकीचं कुठलंही काम होणार नाही. जे काम होणार आहे हे फक्त लोकहिताचंच काम होणार आहे. इथले जे पत्रकार बंधू जे आहेत ते पत्रकार बंधूंचं सगळं लक्ष आहे, लगेच फोटो काढतात, कॅमेरा लावतात, पण व्हिडिओ करत असतात. त्यामुळं आपण जे बोलतोय आणि आपण ज्या कुठल्या गोष्टीला विरोध करणार आहे आणि कुठल्या गोष्टी आपण करणार आहे ह्या सगळ्याची पोच पोहोचते आणि हे सगळं टोटल एक शब्द आणि शब्द हे जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी, आम्ही विरोधातले असू देत किंवा आमच्यातले असू देत, असं तुम्ही आपण समजायचं नाही की सभागृहामध्ये बोललो म्हणजे सगळं झालं, असं नाही. हे एक आणि एक शब्द हा बाहेर जाणार आहे, ते जनतेला सुद्धा पटलं पाहिजे. आपण एखादी भूमिका जर घेतली तर ती जनतेला पटली पाहिजे. आपण भूमिका घेत असताना ते असंच पाहिजे की बाबा योग्य आहे, नाहीतर ते जनतेपुढे गेल्यानंतर असं नको की नाही हे फक्त त्याने सभागृहामध्ये ज्या फक्त गोष्टी बोलल्या आणि जनतेला वेगळं वाटता कामा. त्यामुळे ह्याचीही सगळ्यांनी काळजी घ्या. जसं सांगितलं की मी आता साहेबांनी सांगितलं, मदन तारडे साहेबांनी सांगितलं की हे आपलं एक युनिट आहे, 65 जणांची युनिट आहे, तशाच पद्धतीने आपण राहावं असं माझी विनंती आहे. कुठल्याही योजना असू देत, कुठलीही कामं असू देत, पाण्याची योजना असू देत, कुणाचंही असलंही काय असू देत, सगळ्यांनी एकत्र राहून सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे.